ठीक आहे. सो आपण आता स्टार्ट करूया. मी एक क्विक रिव्हिजन आपली घेऊ, आपलं रिकॅप थोडक्यात आपण काय काय बघितलं होतं. मी बघा आज पॉईंट सांगतो. बघा आपण लास्ट लेक्चरपर्यंत काय काय डिस्कस केलं. सगळ्यात अगोदर आपण बघितलं बघा टाईप्स ऑफ अँगल्स. नेक्स्ट आपण स्टडी केलं क्वाड्रंट सिस्टीम. तुम्ही पाठीमागच्या नोट्स जर माझ्या बघितल्या तर तुम्हाला हे कळून येईल. नेक्स्ट आपण बघितलं क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज मेजरमेंट. ठीक आहे. अँटी क्लॉकवाईज मेजरमेंट हे असतं बघा पॉझिटिव्ह अँगलसाठी, फॉर पॉझिटिव्ह अँगल. अँड क्लॉकवाईज मेजरमेंट, ठीक आहे, हे कोणासाठी असतं, निगेटिव्ह अँगल्स. निगेटिव्ह अँगल्स. त्यानंतर आपण स्टडी केलं डिग्री टू रॅडियन कन्वर्जन आणि रॅडियन टू डिग्री कन्वर्जन. नेक्स्ट आपण लेक्चरमध्ये स्टडी केलं होतं डिग्रीचं मिनिट आणि मिनिटचं सेकंड. ओके, हे कन्वर्जन आपण केलेले होते. नेक्स्ट यामध्ये आपण स्टडी केलं एक्सटिरियर अँड इंटिरियर अँगल ऑफ एक्सटिरियर अँड इंटिरियर अँगल्स ऑफ रेग्युलर पॉलिगॉन. ठीक आहे, हे पण आपण यामध्ये स्टडी केलं होतं. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट यामध्ये स्टडी केला तो होता सम इम्पॉर्टंट अँगल्स. तुम्ही काल माझ्या नोट्स जर बघितल्या असतील ग्रुपवर शेअर केलेल्या तर त्या नोट्समध्ये मी हे प्रत्येक पॉईंट एक्सप्लेन केलेले आहे शॉर्टमध्ये, त्यामुळे मी आज पूर्ण त्याला एक्सप्लेन करत नाही आहे. सम इम्पॉर्टंट अँगल आपण त्यामध्ये स्टडी केले. आणि त्यानंतर आपण लास्ट मागच्या 2 लेक्चरपासून आपण ॲप्लिकेशन बेस प्रॉब्लेम स्टडी केले. ॲप्लिकेशन बेस प्रॉब्लेम्स. ओके, 7 ते 8 आपण प्रॉब्लेम यामध्ये कालपर्यंत स्टडी केले होते. सो इथपर्यंत आपण स्टडी केलं होतं. ठीक आहे. सो आज आपल्याला 2 नवीन पॉईंट डिस्कस करायचे आहेत या चॅप्टरमधले. सो त्यातला पहिला पॉईंट आपण आज डिस्कस करणार आहे. तो पहिला पॉईंट आहे, इथं मी मार्क करतो. पहिला पॉईंट आपल्याला स्टडी करायचा आहे को टर्मिनल अँगल्स. नवीन टॉपिक आहे. को टर्मिनल अँगल्स. फक्त 2 मिनटं कॉन्सन्ट्रेट करा, तुम्हाला हे को टर्मिनल अँगल्स काय ते समजून जाईल डायरेक्टली. सो को टर्मिनल अँगल जो असणार आहे, सपोज तुम्हाला 2 अँगल्स गिवन आहेत. ठीक आहे. पहिला अँगल आहे समजा θ1 आणि दुसरा अँगल आहे समजा θ2. हे 2 अँगल सपोज तुम्हाला गिवन आहे. आता आपल्याला चेक करायचं की हे 2 अँगल म्हणजे हे पेअर ऑफ अँगल्स को टर्मिनल आहे किंवा नाही. ओके, सो तो चेक करण्यासाठी आपल्याला फक्त काय करायचं आहे, डिफरन्स बिटवीन द 2 अँगल. डिफरन्स बिटवीन द 2 अँगल्स इज 360 डिग्री. डिग्रीमध्ये 360, रॅडियनमध्ये किती 2 पाय रॅडियन पाहिजे. इफ असं म्हणू आपण, इफ द डिफरन्स बिटवीन द 2 अँगल इज 360 डिग्री किंवा रॅडियनमध्ये 2 पाय और मल्टिपल विथ किंवा मल्टिपल ऑफ असं म्हणू 360 डिग्री. मल्टिपल ऑफ 360 डिग्री म्हणजे काय, तर 360, 720, 1080 असा जर अँगलचा जर डिफरन्स येत असेल. ओके, मल्टिपल ऑफ 360 डिग्रीचा मिनिंग 720 डिग्री, 1080 डिग्री, 1440 डिग्री, म्हणजे 360चा टेबल तयार होतोय बघा इथं. आणि 1800 डिग्री. जर डिफरन्स बिटवीन द 2 अँगल हा 360 डिग्री किंवा 2 पाय रॅडियनमध्ये और मल्टिपल ऑफ 360 डिग्री जर येत असेल म्हणजे 360चा इथं आपला टेबल सपोज तयार होतोय. 720, 1080, 1440, 1800 अँड सो ऑन. ठीक आहे. असं जर असेल देन गिवन पेअर ऑफ अँगल्स, गिवन पेअर ऑफ अँगल्स आर कॉल्ड co-terminal angles.
को टर्मिनल अँगल्स. ओके, सो सिम्पल कन्सेप्ट आहे बघा. इथं दोन अँगल तुम्हाला दिलेले आहेत, θ1 आणि θ2, त्यांच्यामधला डिफरन्स घ्यायचा आहे. ओके, सो डिफरन्स घेताना एक पॉईंट काय ऑलवेज लक्षात ठेवायचा याच्यामध्ये, की ऑलवेज लार्जर अँगलमधून स्मॉलर अँगल काय करा, मायनस करा. ओके, लार्जर अँगलमधून स्मॉलर अँगल मायनस करा. त्यांच्यामधला समजा डिफरन्स 360 किंवा 360च्या टेबलमध्ये जर येत असेल, 360चा टेबल म्हणजे 720, 1080, 1440, 1800 आहे ना, या जर टेबलमध्ये अँड सो ऑन जर येत असेल, तर हे गिवन जे दोन अँगल्स आहेत म्हणजे पेअर ऑफ अँगल्स, हे कसे असतील, को टर्मिनल असतील. कन्सेप्ट समजली? सिम्पल आहे. फक्त डिफरन्स घ्यायचा आहे. डिफरन्स किती यायला पाहिजे, 360 किंवा 360च्या टेबलमध्ये, बस एवढीच कन्सेप्ट आहे, सिम्पल. असं जर असेल तर ते अँगल कसे असणार आहेत, को टर्मिनल. ओके, सो याच्यावरती क्वेश्चन तोच असतो आपल्याला. मी इथं क्वेश्चन लिहितो जो आपल्या एक्झरसाइजमध्ये आहे, पहिलाच क्वेश्चन आहे. सो क्वेश्चन आहे हा, डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ अँगल्स, determine which of the following pair of angles are coterminal. ओके, 1 किंवा 2 मार्कला हा क्वेश्चन तुम्हाला थिअरी एक्झामला येत असतो. सो सिंपल आहे. ठीक आहे. सो यातला पहिला क्वेश्चन आहे. आता पहिली पेयर तुम्हाला दिलेली आहे, 210 डिग्री अँड -150 डिग्री. याचा मला आन्सर फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. सो आन्सर फाइंड आउट करण्यासाठी मी अगोदर इथे लिहितो बघा गिवन. सो गिवन आपल्याला दोन अँगल तिने दिलेले आहेत. पहिल्या अँगलला मी θ1 कन्सिडर करतो, 210 डिग्री, अँड दुसऱ्या अँगलला मी θ2 कन्सिडर करतो, तो किती आहे, -150 डिग्री. सो मी तुम्हाला सिम्पली काय सांगितलं आहे, की जे दोन अँगल्स तुम्हाला दिलेत ना, ओके, त्या दोन अँगलमधला काय फाइंड आउट करायचं आहे, फक्त आपल्याला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो मी इथं फाइंड आउट करतो, लार्जर अँगलमधून स्मॉलर अँगल मायनस करा. θ1 मायनस θ2, θ1ची व्हॅल्यू आहे 210 मायनस θ2ची व्हॅल्यू आहे -150. ओके ना. सो 210 मायनस आणि हा मायनस, मायनस मायनस काय असतं रे, प्लस. हा प्लस होईल, इथं झाला 150. मग 210 प्लस 150 किती झाला आन्सर आहे, 360. सो काय उरायलं बघा इथं, की आपल्याला जे दोन अँगल दिले होते, दोन अँगलची आपला डिफरन्स घ्यायला गेलो आपण, तो डिफरन्स किती झाला, 360 डिग्री झाला आहे. मग आपला अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ को टर्मिनल अँगल, जर अँगल आपला 360 डिग्रीमध्ये जर येत असेल, म्हणजे त्यांचा डिफरन्स किंवा मल्टिपल ऑफ 360 जर येत असेल, तर हे कोणते अँगल्स असतात, को टर्मिनल अँगल्स. मग खाली ते सेंटेन्स द्यायचं फक्त आपल्याला, देअरफॉर गिवन पेअर ऑफ अँगल्स आर को टर्मिनल. करेक्ट. सिंपल आहे एक्झाम्पल. आता आपण घेऊया सेकंड एक्झाम्पल. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल. सो सेकंड एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे 360 डिग्री आणि दुसरा अँगल दिला आहे -30 डिग्री. ओके, नाव आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. सो गिवन काय बघा, पहिल्या अँगलला कन्सिडर करा 360 डिग्री. शक्यतो काय करा, एक आपण मेथड येतं वापरू, जो लार्जर अँगल असेल ना, लार्जर अँगलला आपण θ1 कन्सिडर करू आणि जो स्मॉलर अँगल असेल त्याला आपण θ2 कन्सिडर करू. सो 360 लार्जर आहे, सो 360 θ1 झाला आपला आणि θ2 किती झाला, -30 डिग्री. करेक्ट. ह्या दोघांमधला मला डिफरन्स लागतोय. सो θ1 मायनस θ2 इज इक्वल टू, θ1ची व्हॅल्यू आहे 360 मायनस θ2ची व्हॅल्यू आहे -30. हे बघा मायनस घेतोय आपण, सो पुढच्याला ब्रॅकेट टाकायचं ऑलवेज, नाही का, इथं पण मायनस येतो. सो काय होईल बघा, 360 डिग्री, हा मायनस हा मायनस, प्लस झाला 360 प्लस 30 किती होतं रे, 360 प्लस 30 390 डिग्री आला आन्सर. बरोबर आहे. मग मला सांगा, हा 360 किंवा 360च्या टेबलमध्ये येतंय का आन्सर आपलं, नाही. बरोबर नाही. ओके, मग मला सांगा आता, गिवन पेअर ऑफ अँगल्स हे को टर्मिनल असतील का, नसतील, नाही. सो देअरफॉर वी कॅन राईट गिवन
given pair of angles are not co-terminal. करेक्ट. हे झालं सेकंड एक्झाम्पल. आता आपण घेऊया थर्ड एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 3. याच्यामध्ये दोन अँगल दिलेत. पहिला अँगल दिला आहे तुम्हाला -180 डिग्री आणि दुसरा अँगल दिला आहे तुम्हाला 540 डिग्री. ओके. जसं आपण आता प्रिव्हियस प्रॉब्लेममध्ये डिस्कस केलं, आपण काय करणार आहे की जो लार्जर अँगल आहे त्याला θ1 कन्सिडर करायचं आहे. ओके. सो इथं मी गिवन लिहितो आता. θ1 किती, लार्जर अँगल आपला 540 डिग्री आहे तो घेतला. θ2 -180 डिग्री. आपल्याला दोन अँगलमधला डिफरन्स घ्यायचा आहे. देअरफॉर θ1 मायनस θ2 इज इक्वल टू, θ1 ची व्हॅल्यू आहे 540 मायनस θ2 ची व्हॅल्यू किती आता इथं -180 डिग्री. ओके. पुन्हा मायनस मायनस काय होईल, तो प्लस होईल. म्हणजे हा 540 मायनस मायनस प्लस 180. 540 प्लस 180 सांगा रे किती होती ॲडिशन याची? 720 डिग्री. बरोबर ना. आता 720 डिग्री हा 360च्या टेबलमध्ये आहे ना. हे बघा इथं आपण 360चा मल्टिपल आहे बघा 720. आपण वरती लिहिलंय बघा. मी काही व्हॅल्यूज तुम्हाला दिल्या तिथं 360च्या टेबलमधल्या, तुम्ही इथं चेक करू शकता. 720, 1080, 1440 अँड 1800 अँड सो ऑन आहे पुढं. सो तो 360च्या टेबलमध्ये येतोय. देअरफॉर गिवन पेअर ऑफ अँगल्स काय असतील, को टर्मिनल. देअरफॉर वी कॅन राईट गिवन पेअर ऑफ अँगल्स आर को टर्मिनल. ओके. अंडरस्टूड. समजलं का आन्सर आहे? या नेक्स्ट. मग नेक्स्ट यस. नंबर 4. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे -405 आणि 675. ओके. एवढे एक्झाम्पल मी सॉल्व करतो आणि मग 2 एक्झाम्पल आहेत ते मी तुम्हाला घरी सॉल्व करण्यासाठी देतो होमवर्क. बघा. सो इथं गिवन लार्जर अँगल कोणता आहे, 675. त्याला मी θ1 कन्सिडर केलं 675 आणि जो θ2 आहे, θ2 आपण कन्सिडर करू -405 ला. ओके ना. सो डिफरन्स θ1 मायनस θ2 इज इक्वल टू, θ1 घेतला मी 675 मायनस θ2 -405. सो 675 मायनस मायनस काय होईल, प्लस 405. सो 675 प्लस 405 किती होते, 1080 बरोबर ना. सो हा परत 360च्या टेबलमध्ये आहे ना. 360 इंटू 3 1080 येतो. देअरफॉर वी कॅन राईट गिवन पेअर ऑफ अँगल्स आर को टर्मिनल. ठीक आहे. इथं मी तुम्हाला 360चा टेबल लिहून देतो बघा 5 पर्यंत ॲटलिस्ट, म्हणजे मग तुम्हाला समजेल. हे बघा आपण काय म्हणलो की एकतर आपले डिफरन्स 360 यायला पाहिजे किंवा 360च्या पेअरमध्ये म्हणजे 360च्या मल्टिपलमध्ये यायला पाहिजे. सो 360, 720, 1080, 1440, 1800 हा 360चा टेबल आहे. ओके. तुमचा कमीत कमी एवढे तरी माहीत पाहिजे तुम्हाला. बाकी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता बाकी राहिलेले. ओके. हे तुम्हाला माहीत पाहिजे. आता मी तुम्हाला देतोय बघा होमवर्कसाठी 2 क्वेश्चन. नंबर 5 860 अँड 580 हा एक क्वेश्चन तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व करा. आणि आणखीन एक क्वेश्चन देतो नंबर 6 900 डिग्री and -900 degree. Okay, these are the 2 questions for homework.
तुम्ही होमवर्कचे क्वेश्चन सॉल्व करून मला पर्सनल नंबरला व्हॉट्सअप करू शकता बघा ॲन्सर. मी इथं नंबर पण देतो, मोबाईल नंबर. तुम्ही मला पर्सनली व्हॉट्सअप करू शकता आन्सर काढून. ठीक आहे, हा नंबर आहे. तुम्हाला हा नोट्समध्ये येऊन जाईल आता जरी नाही दिला तरी. ओके, आता नेक्स्ट आणि मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे, तो आहे अँगल बिटवीन सगळ्यांना स्क्रीन वगैरे दिसतंय ना सगळे व्यवस्थित? आवाज वगैरे चालू आहे ना? हां, काल स्क्रीन आपोआप ही झाली बघा, शेअर नव्हती झाली त्यामुळे. अँगल बिटवीन अँड मिनट हँड. ओके. आपल्याला पुढचा इंटरेस्टिंग टॉपिक आहे बघा खूप. आवर हँड आणि मिनट हँड यांच्यामधला Angle between hours and hand. Okay. येस, कोणाला काय डाऊट आहे का? माझी रिक्वेस्ट राहील बघा सगळ्या स्टुडंटला, तुम्ही आपले ना मायक्रोफोन जे असतील ना ते ऑफ करून ठेवा. म्हणजे काय होते, बाकीच्यांना पण डिस्टर्ब होणार नाही. मला वाटतं हां, मायक्रोफोन ऑफ असेल तरी चालेल. ज्यावेळेस मी काही क्वेश्चन्स वगैरे विचारेल त्यावेळेस तुम्ही ते ऑन करून मला आन्सर सांगू शकता. ठीक आहे, काय होतंय मग त्यामुळे बाकीच्यांना पण डिस्टर्बन्स क्रिएट होतो. ठीक आहे. सो अँगल बिटवीन आवर हँड आणि मिनट हँड आपल्याला आता फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, सो इथं मी एक क्लॉक ड्रॉ करतो. सपोज इथं आहे 12, इथं आहे 6, बरोबर ना? इथं 3 आणि हिअर इज अ 9. इथं असणार आहे 1 2 4 5 7 8. हिअर इज अ 10, हिअर इज 11. आता मी इथं एक टायमिंग दाखवतो तुम्हाला समजण्यासाठी. एक सिंपल टायमिंग घेऊ आपण कोणता पण. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती बघा की आपण फक्त आवर हँड आणि मिनट हँड दोनच हँड आपण कन्सिडर करणार आहे, तर सेकंड हँड आपण कन्सिडर करत नाही आहे. घड्याळात बघून सांगा रे किती वाजलेत? 6:07. घड्याळामध्ये ना जो स्मॉलर लेंथचा जो हँड असतो ना तो आवर हँड असतो. सो याच्यामध्ये जो हा हँड आहे आपला, जो लेंथला थोडासा स्मॉलर आहे. ठीक आहे, लेंथला थोडासा हा स्मॉलर आहे. सो हा कोणता हँड आहे? आवर हँड, तास काटा. आणि जो लेंथला मोठा असतो बघा, दिस इज द मिनट हँड. बरोबर. आता सांगा किती वाजले? 2:30. ठीक आहे ना, 2:30 वाजलेले आहेत बघा. 2:30 तुम्ही कसं लिहू शकता बघा? 2:30. आता ते PM AM काय असेल ते आपल्याला इथं काय डिस्कस नाही करायचं. आपल्याला फक्त आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे की ह्या दोघांमधला अँगल मला फाइंड आउट करायचा आहे. समजा तो अँगल आहे थिटा, ह्या दोघांमधला अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा असतो. ओके, आता 2:30 याला असं पण लिहितात टायमिंगला, 30 मिनिट पुढं झालेत ना, सो 30:02 असंही लिहितात. ओके, 30:02 म्हणजे 30 मिनिट पुढं गेलेत 2 वाजून, सो हे झालं 2:30. आता यांच्यामधला अँगल फाइंड आउट करण्यासाठी बघा 2 स्टेपमध्ये आपला आन्सर निघणार आहे. पण त्या 2 स्टेपसाठी मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट बेसिक सांगतो बघा, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो सगळ्यात अगोदर मी आवर हँडसाठी बेसिक सांगतो तुम्हाला. सो फर्स्ट आहे आता आवर हँड. सो बेसिक काय बघा, ज्या वेळेस आवर हँडचा, आता डोक्यामध्ये फक्त आवर हँड ठेवा. आवर हँडचा ज्यावेळेस 1 रोटेशन होईल, 1 रोटेशनमध्ये आवर हँड किती अँगल कव्हर करतो रे? अँगल विचारतोय मी.
वन कम्प्लीट रोटेशन म्हणजे अँगल किती असतो 360 डिग्री. वन रोटेशन 360 डिग्री 360 डिग्री करेल कम्प्लीट वन कम्प्लीट रोटेशन मध्ये. अँड सेम ज्या वेळेस तो वन रोटेशन कम्प्लीट करतोय म्हणजे सध्या तो आता आवर हँड 2 वरती आहे, 2 पासून परत जर तो 2 वर आला म्हणजे तिने किती अँगल कव्हर केला 360 डिग्री अँगल कव्हर केला. या 360 डिग्री अँगल मध्ये म्हणजे वन रोटेशन मध्ये तो किती आवर्स कंप्लीट करणार आहे रे एका रोटेशन मध्ये करेक्ट किती आवर्स कंप्लीट झाले 12 आवर्स. एका रोटेशन मध्ये तो अँगल कव्हर 360 डिग्री आणि एका रोटेशन मध्ये किती आवर्स कंप्लीट झाले 12 आवर्स म्हणजे 12 तास कंप्लीट झाले. आता मला काय करायचं की एका तासामध्ये तो किती अँगल कव्हर करीन तो फाइंड आउट करायचा आहे एका तासामध्ये. म्हणजे मग 1 आवर इज इक्वल टू काय करायचं सिम्पली 360 ला किती डिवाइड करायचं आपल्याला 12 ने. जर 12 तासामध्ये तो 360 डिग्री एवढा अँगल क्रिएट करतोय तर मला फाइंड आउट करायचं आहे की 1 आवर मध्ये तो किती अँगल कव्हर करणार आहे तो 360/12. मग 360/12 किती येतं आन्सर करा 30. हां किती 30 डिग्री. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. 1 आवर मध्ये तो किती कंप्लीट करतोय 30 डिग्री अँगल हा कंप्लीट करतोय. म्हणजेच काय होईल बघा मी पुन्हा आपल्या घड्याळाकडे येतो. म्हणजे तो ओरिजिनली 2 वरती आहे ज्यावेळेस तो 2 वरून 3 वरती येईल म्हणजे किती अँगल कव्हर केला त्या आवर हँडनी 30 डिग्री. 3 वरून तो 4 वर आला त्यावेळेस किती अँगल कव्हर करेल तो परत तर 30 डिग्री. म्हणजे प्रत्येक तुम्हाला हे 4 5 6 7 हे नंबर दिसतात ना रे या प्रत्येक नंबर मधला अँगल किती असणार आहे मग 30 डिग्री असणार आहे. ओके सो मी इथं एक कन्क्लुजन आणि इम्पॉर्टंट पॉईंट लिहितो दॅट आवर पॉईंट इज therefore we can write angle between any two consecutive digits any two consecutive digitsचा मीनिंग काय की 2 आणि 3 मधला अँगल 3 आणि 4 मधला अँगल 4 आणि 5 मधला अँगल ठीक आहे ना 5 आणि 6 मधला 6 आणि 7 मधला असे याला कॉन्सिक्युटिव्ह म्हणतो आपण. यांच्या मधला अँगल किती असणार आहे 30 डिग्री. ओके अँगल बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह डिजिट्स इज इक्वल टू किती असणार आहे 30 डिग्री. ओके हे झालं बघा आवर हँडचं. आवर हँडचे मला अजून थोडे कॅल्क्युलेशन बघायचे पण त्याला मी इथं थोडासा स्पेस सोडून देतो आता आणि अगोदर मी फाइंड आउट करतो मिनिट हँडचं. ओके सो मी डायरेक्टली नेक्स्ट पेजवरती येतो आणि पुन्हा आपण ह्या पेजवरती रिटर्न येऊ. आता डोक्यामध्ये ठेवायचं आहे आपल्याला मिनिट हँड. ओके आता मिनिट हँड डोक्यामध्ये ठेवा. इथं मी लिहितो आपले आता कॅल्क्युलेशन आपल्याला करायचे काही मिनिट हँडसाठी. सो मिनिट हँड वरती आपण जे कॅल्क्युलेशन बघितले ते कोणासाठी बघितले आवर हँडसाठी. ठीक आहे याला मी बॉक्स करून ठेवतो तुमच्या लक्षात राहण्यासाठी नोट्समध्ये. दिस इज आवर हँड आणि आता आपण जे बघतोय ते मिनिट हँड. आता इथं आपल्याला बघायचे मिनिट हँडसाठी. आता सेम कॅल्क्युलेशन्स मला सांगा ज्यावेळेस मिनिट हँड एक रोटेशन कंप्लीट करणार आहे कंप्लीट एक रोटेशन त्या डायग्राम मध्ये मिनिट हँड आपला 6 वरती आहे 6 वरून परत 6 वर जर यायचा असेल तर किती अँगल कव्हर करेल तो परत 360 डिग्री अँगल तो कव्हर करेल बरोबर ना 360 डिग्री बरोबर 360 डिग्री करेक्ट. आता मला सांगा की 360 डिग्री ज्यावेळेस तो अँगल कव्हर करतोय म्हणजे रोटेशन करतोय तर एका रोटेशन मध्ये त्याचे किती मिनिट्स होतात रे एका रोटेशन मध्ये मिनिट 60 मिनिट. व्हेरी गुड 60 मिनिट्स होतात. म्हणजे तो 60 मिनिट सेकंद ओरिजिनली तो 6 वरती आहे 6 वरून त्याला परत 6 वर ज्यावेळेस यायचं आहे ओके ना तो एक रोटेशन कंप्लीट करतोय म्हणजे 360 डिग्री बरोबर. आणि 360 डिग्री मध्ये किती मिनिट्स कव्हर झाले त्याचे 60 मिनिट्स कव्हर झाले. मला ते तिथं खाली लिहायचं आहे. हां म्हणजे वन रोटेशन मध्ये किती मिनिट्स कव्हर झाले त्याचे काय म्हणले एका रोटेशन मध्ये तो 60 मिनिटं कंप्लीट करतोय म्हणजे 360 डिग्री बरोबर. आता एका रोटेशन मध्ये जर 60 मिनिट असतील तर मला सांगा एका मिनिटामध्ये तो किती अँगल कव्हर करणार आहे. सो 360/60 किती येतं तर हे कॅल्क्युलेशन इथं बघा 0 0 कॅन्सल 6 6 30 हां म्हणजे एका मिनिटामध्ये
म्हणजे ज्यावेळेस 1 मिनिट होईल बघा, त्यावेळेस कोणता हँड, मिनट हँड किती अँगल कव्हर करतोय, 6 डिग्री. आता मी तुम्हाला परत डायग्रामवरती घेऊन जातो. आता तुम्ही ऑब्झर्व केलं असेल बघा की घड्याळामध्ये कोणत्या पण 2 डिजिटच्या मध्ये असे स्मॉल स्मॉल लाईन असतात. ओके, इथं 1 2 3 4 आणि समजा इथं 5 असतात ना. हे ज्या स्मॉल लाईनिंग आहेत ना रे, हे जे मी स्मॉल लाईनिंग ज्या काढल्यात इथं, ओके, यांना म्हणतो आपण डिव्हिजन्स. वी कॅन कॉल इट ॲज अ डिव्हिजन्स. आता ज्यावेळेस 1 मिनिट होईल ना, त्यावेळेस तो ह्या मिनट हँड ह्या पॉईंटवरतून ह्या पॉईंटवरती येईल, बरोबर ना. ह्या पॉईंटवरून ह्या पॉईंटवर आला म्हणजे त्यांनी किती अँगल कव्हर केला, 1 मिनिटामध्ये तो अँगल कव्हर करतो फक्त 6 डिग्री. इथून तर इथपर्यंत 6, परत इथून इथपर्यंत आल्यावरती 6, इथून इथपर्यंत आल्यावरती परत 6, परत 6, परत 6, म्हणजे किती झालं हे, 6 वरून 7 पर्यंत येऊस तर 30 डिग्री. आणि तो पॉईंट आपण ऑलरेडी इथं वरती लिहिला आहे आवर हँडमध्ये की 2 डिजिटमधला अँगल किती असतोय आपला, 30 डिग्री, बरोबर. मग ह्या जे 2 डिव्हिजन जे असतील ना, ज्या मी इथं मार्क केल्या बघा, दिसतात सगळ्यांना ह्या डिव्हिजन्स, अशा 5 डिव्हिजन असते बघा मध्ये. यांच्यामधला जो अँगल आहे तो अँगल किती असणार आहे, 6 डिग्री. सो इथं मी कन्क्लुजन पॉईंट लिहितो, इम्पॉर्टंट वन. अँगल बिटवीन any two consecutive divisions is equal to, एक मिनिट, is equal to 6 डिग्री, बरोबर ना. माझा आवाज वगैरे येतोय सगळं व्यवस्थित? हा सर येतो. हो सर येतोय. ओके. आता हे अँगल कोणामधला झाला बघा, 2 कॉन्झिक्युटिव्ह डिव्हिजन्स मधला झाला, 6 डिग्री मिनिट हँडसाठी. आता मी तुम्हाला म्हणलो होतो बघा, आपल्याला पुन्हा आवर हँडकडे रिटर्न यायचं आहे. सो मी इथं पुन्हा आवर हँडकडे रिटर्न आलोय. ओके, आपण काय फाइंड आउट केलं होतं की 1 आवरमध्ये तो अँगल कव्हर करतोय 30 डिग्री. आता मला आवर हँडचं कॅल्क्युलेशन करायचं आहे मिनिटमध्ये, म्हणजे मिनिट ज्यावेळेस होईल त्यावेळेस काय होईल. ठीक आहे, आपण काय लिहिलं होतं बघा, 1 आवर, आवर हँड वर करे, आवर हँड 1 आवरमध्ये अँगल किती कव्हर करतोय, 30 डिग्री कव्हर करतोय, करेक्ट. मग 1 आवरमध्ये मिनिट किती असतात रे, 60 मिनिट. 60 मिनिटमध्ये किती अँगल कव्हर होऊ राहिले, 30 डिग्री. मला फाइंड आउट करायचं आहे आवर हँड 1 मिनिटामध्ये किती अँगल कव्हर करणार आहे. मग 1 मिनिटामध्ये आवर हँड 30/60, इथं 0 0 कॅन्सल, बरोबर. 30/60 किती झालं आन्सर, 1/2 डिग्री, म्हणजे 1/2. यस 1/2 म्हणजे 1/2 डिग्री एवढा तो अँगल कव्हर करतोय. कोणता हँड, आवर हँड. आता मी तुम्हाला सिंपल फक्त 2 क्वेश्चन्स विचारतो, मला आन्सर सांगा. 1 मिनिटामध्ये आवर हँड किती अँगल कव्हर करतोय, 1 मिनिटमध्ये आवर हँड किती अँगल कव्हर करतोय, 1/2 डिग्री, बरोबर. हाफ डिग्री. हाफ डिग्री, करेक्ट. आणि आता मला सांगा 1 मिनिटामध्ये मिनिट हँड, मिनिट हँड, 1 मिनिटामध्ये मिनिट हँड किती अँगल कव्हर करतोय, 6 डिग्री. 6 डिग्री. पॉईंट लक्षात ठेवायचे तुम्हाला व्यवस्थित. मिनिट हँड 1 मिनिटामध्ये 60 डिग्री. 6 1 मिनिटामध्ये मिनिट हँड 6 डिग्री अँगल कव्हर करतोय. अँड 1 मिनिटामध्ये आवर हँड हा 1/2 डिग्री अँगल कव्हर करतोय. ओके ना. आता हा ओके, आता मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, हे समजलं सगळ्यांना. 2 स्टेपमध्ये आपलं आन्सर निघणार आहे. आता क्वेश्चन माझा काय राहतो बघा, याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन कसा विचारतात. इथं मी क्वेश्चन लिहितो आता खाली. नाव क्वेश्चन, क्वेश्चन असं असतो, फाइंड द अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड. ठीक आहे, आवर हँड आणि मिनिट हँड. आता वरची डायग्राम आपल्याला स्लाइड करावं लागेल, म्हणून मी काय करतो, इथं एक डायग्राम तयार करून घेतो. समजा पहिला क्वेश्चन आहे आपला
की घड्याळामध्ये वाजलेले आहेत 30 past 2, ठीक आहे ना. 30 past 2, 30 past 2 चा मिनिंग 2:30 झाले. 30 past 2 म्हणजे 2:30, 2:30 झालेले आहेत. ओके, सो मी इथं घड्याळ ड्रॉ केलं. ऑलवेज काय करायचं बघा, या क्वेश्चनचा आन्सर लिहिताना एक क्लॉक ड्रॉ करायचा आहे. सर आवाजच येत नाही. आवाज येत नाहीये, मी बोलतच नाही काही. आता आला का आवाज? हा आला. हा हा हा, मी डायग्राम ड्रॉ करत होतो. चालेल. इथं 10, इथं 11, ठीक आहे. 2:30 वाजलेले आहेत. हा आपला झाला, Find the angle between ठीक आहे. meaning हे झालं बघा घड्याळ. आता 2 स्टेपमध्ये आन्सर कसं काढायचं तुम्हाला मी सांगतो, समजून घ्या. आता काय करायचं आपल्याला, अगोदर काय करायचंय, याच्यामध्ये जे 2 डिजिट आपले इन्व्हॉल्व झालेले आहेत. आता मी घड्याळ काढलं ना, 2:30 वाजले. मला सांगा याच्यामध्ये 2 डिजिट आपल्याला अँगल काढायचा, म्हणजे इथलचा अँगल मला फाइंड आउट करायचा, हा थिटा. ओके, याच्यामध्ये जे 2 अँगल इन्व्हॉल्व झाले ते अँगल कोणकोणते आहेत सांगा. सॉरी, 2 डिजिट याच्यामध्ये जे इन्व्हॉल्व झालेत. ओके, ते 2 डिजिट कोणकोणते आहेत? 2 आणि 6. सो सगळ्यात पहिल्या स्टेपला काय करायचं, 2 आणि 6 यांच्यामधला अँगल फाइंड आउट करायचा. सो स्टेप पहिली काय, मी आता आन्सर काढतोय. आन्सरमध्येच हे आपण क्लॉक ड्रॉ केलेलं आहे. सो पहिली स्टेप, अँगल बिटवीन डिजिट्स 2 and 6 इज इक्वल टू, हे बघा 2 कॉन्झिक्युटिव्ह डिजिट मधला अँगल किती असतो? 30 डिग्री असतो, बरोबर ना. मग आता 2 आणि 6 मधला अँगल किती येईल? हे बघा, हे 30, 30 प्लस 30 60, 60 प्लस 30 90, 90 प्लस 30 किती? बरोबर ना. किती अँगल? 120. मी तुम्हाला पुन्हा सांगतो बघा कॅल्क्युलेशन कशी होऊ राहिले. मी अगोदर काय करू राहिलो, ह्या 2 आणि 6 मधला अँगल काढायचा आहे. सो ह्या 2 पासून 3 पर्यंतचा अँगल झाला 30, 3 पासून परत 4 पर्यंतचा अँगल झाला 30, परत 4 पासून 5 पर्यंतचा जो अँगल होतोय बघा तो परत झाला 30, 5 पासून परत 6 पर्यंतचा अँगल झाला 30. म्हणजे 30 प्लस 30 60 प्लस 30 90 प्लस 30 किती झाला? हा टोटल अँगल आपला 120 डिग्री. 120 डिग्री. येस, हा झाला आपला 120 डिग्री. क्लिअर. आता सेकंड स्टेप मध्ये काय करायचं बघा. आता तुम्ही घड्याळामध्ये ऑब्झर्व केला असेल, ज्यावेळेस मला सांगा 2:30 वाजलेले आहेत, बरोबर ना, त्यावेळेस तुमचा जो आवर हँड आहे तो बरोबर 2 वर असेल का 2 आणि 3 च्या मध्ये असेल रे? 2 आणि 3 च्या मध्ये. व्हेरी गुड, 2 आणि 3 च्या मध्ये असणार आहे. म्हणजे 2 3 च्या मध्ये. येस, म्हणजे आपण जो अँगल जो ऍक्च्युअल ड्रॉ केलाय, म्हणजे कोणता 2 पासून 6 पर्यंतचा हा अँगल आपला किती आला? 120 आलेला आहे. मग मला सांगा ऍक्च्युअल जो अँगल आपला येणार आहे तो 120 पेक्षा लार्जर असेल का 120 पेक्षा स्मॉलर असेल? 120 पेक्षा स्मॉलर असेल. व्हेरी गुड, स्मॉलर पेक्षा कसा असणार आहे? स्मॉलर. मग तीच तर आपली सेकंड स्टेप. स्मॉलर. हा, मग स्मॉलर कितीने स्मॉलर? तर हे बघा, मिनिट हँड 30 मिनिटं पुढे गेलेला आहे, बरोबर ना. आणि आपण वरती काय लिहिलं की 1 मिनिटामध्ये आपला आवर हँड म्हणतो बरं का मी, 1 मिनिटामध्ये आवर हँड किती अँगल कव्हर करतोय? 1/2 डिग्री, बरोबर ना. आवर हँड हा 1/2 डिग्री. येस. मग मला तेच लिहायचंय बघा आता सेकंड स्टेप मध्ये. सो सेकंड स्टेप मध्ये मी लिहितोय देअरफॉर अँगल बिटवीन आवर हँड and minute hand is equal to
2 आणि 6 मधला अँगल आलता 120 डिग्री, परत आपला ॲक्च्युअल अँगल काय होतोय, कमी होतोय, म्हणजे मायनस. कितीने मायनस होणार आहे तो? 30 मिनिट एक्स्ट्रा झालेले, 2 वाजून 30 मिनटं झालेले आहेत. त्या 30 मिनटामुळं काय होतंय, आपला जो आवर हँड आहे ना तो एक्झॅक्ट 2 वरती नाही आहे, 2च्या पुढं निघून गेलेला आहे. मग किती डिग्री पुढं गेला आहे तो काढायचा आहे. म्हणजे 30 मिनटं झालेले आहेत आणि एका मिनिटामध्ये आवर हँड किती अँगल कव्हर करतोय, हाफ. बस एवढे कॅल्क्युलेशन करायचे. समजलं की ही स्टेप कशी आली रे सगळ्यांना? येस सर. समजली का नाही समजली? सर परत एकदा सांगा, नाही समजलं. हे बघा, मी अगोदर काय केलं, 2 डिजिट मधला अँगल फाइंड आउट केला. 2.5 वाजलेले, 2 डिजिट कोणते आहेत 2.5 मध्ये? 2 आणि 6 यांच्यामधला अँगल किती झाला? हा 30 30 30 30 म्हणजे किती? 120 डिग्री. बरोबर का? 120 डिग्री. बरोबर. मी तुम्हाला पुढचा क्वेश्चन काय विचारला की ज्यावेळेस घड्याळामध्ये 2.5 वाजलेले असतात त्यावेळेस आपला जो आवर हँड आहे तो एक्झॅक्ट 2 आणि 3 च्या मध्ये असेल. तो 2 आणि 3 च्या मध्ये असेल ना तो, बरोबर ना? म्हणजे तो अँगल जो आहे ना आपला, तो अँगल जो एक्झॅक्ट अँगल येतोय तो अँगल 120 डिग्री पेक्षा लार्जर असेल का स्मॉलर असेल? स्मॉलर. हा, कारण तो इथं 2 वर नाहीये, 2 च्या पुढे आला तो. इथं काय आलेला आहे म्हणजे अँगल आपला कमी होतोय. मग आपल्याला फक्त सेकंड स्टेपला काय फाइंड आउट करायचंय की अँगल कितीने कमी होणार आहे. मग तो कमी होण्यासाठी मग इथं मायनस आला, बरोबर? 120 मधून मायनस. किती कमी होणार आहे तो अँगल? तर 30 मिनिटं झालेले आहे. सो 30 आणि एका मिनिटामध्ये आवर हँड किती कव्हर करतोय? 1/2. 30 मायनस म्हणजे हा 120 मायनस 30 इंटू 1/2. समजलं का आता? जेवढे मिनिट झालेत ना ते मिनिट लिहायचे आणि त्याला कितीने मल्टिप्लाय करायचे? 1/2. कारण 1/2 काय, हा आवर हँड एका मिनिटामध्ये 1/2 डिग्री काय करतोय? रोटेट करतोय. सो हे झालं 120 डिग्री मायनस 30 इंटू 1/2 किती झालं? 30 इंटू 1/2 15 झालं का? 120 मधून 15 गेले, किती झालं आन्सर? 105. हे झालं आन्सर आपलं. 105. बिटवीन आवर हँड अँड मिनट हँड इज 105 डिग्री. समजलाय का? अजून एक प्रॉब्लेम घेतो मी. आपल्याला याच्यावरचे खूप सारे प्रॉब्लेम घ्यायचे, ते आपल्या पुढच्या लेक्चरला पण कंटिन्यू आपला हा टॉपिक चालू राहील. ओके. आणखीन एक प्रॉब्लेम मी इथं तुम्हाला लगेच घेऊन टाकतो. पुढचा प्रॉब्लेम आहे आपला 10 past 11. 10 past 11 म्हणजे किती वाजून किती मिनिटं रे? 10 वाजून 11 मिनिटं. नाही, 10 past 10 मिनिटं. 11 वाजून 10 मिनिटं. करेक्ट. 11 वाजून. हो, 10 past 11 म्हणजे 11 वाजून 10 मिनिटं. 11.10. ठीक आहे, 11 वाजून 10 मिनिटं. बरोबर ना? आता इथं मी क्लॉक परत ड्रॉ करतो. इथं 12 6 2 4. एक्सक्यूज मी सर. हा बोला. सर, क्लॉक कंपल्सरी का? क्लॉक ड्रॉ आपण यासाठी करतोय कारण मला 2 स्टेपमध्ये आन्सर काढायचा आहे ना. मी डायरेक्टली ते वर्ड्स वापरतो ना, डिजिट्स. त्यासाठी क्लॉक ड्रॉ करायचं आणि क्लॉक रफ ड्रॉ करायचं. ठीक आहे ना आन्सर मध्ये? हो सर. ओके. इथं 7 8 9 10 and this is 11. ओके. 11 वाजून 10 मिनिटं आहेत. सो एक आपला आवर हँड इथे आहे आणि मिनिट हँड इथे आहे. यांच्यामधला हा अँगल मला काढायचा आहे, थिटा. ठीक आहे. आता पहिली स्टेप काय रे? आपली पहिली स्टेप आहे आपल्याला फाइंड आउट करायचा अँगल बिटवीन द डिजिट्स. जे डिजिट्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले त्यांच्यामधला अँगल. 11 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत, तर याच्यामध्ये कोणते 2 डिजिट इन्व्हॉल्व झालेत रे? 11 and 2 and 11. 11 आणि 2. सो अँगल बिटवीन 2 डिजिट्स इज इक्वल टू, मग सांगा. बघा 11 पासून 12 30 डिग्री, 12 पासून 90 डिग्री,
1 पासून टू 30 डिग्री किती झालं? 30 प्लस 30 90 90 डिग्री. डिग्री 90 डिग्री झाला. 90 करेक्ट. बघा मी परत सांगतो. हा झाला 30 प्लस 30 प्लस 30 किती? 90 डिग्री बरोबर. 90 डिग्री. आता माझा हो 90 डिग्री येस 90 डिग्री. आता माझा सेम क्वेश्चन आहे बरं तुम्हाला. 11 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत. तुम्हाला सांगा आवर हँड जो आहे हा तो बरोबर 11 वरती असेल का 11च्या थोडा पुढे गेलेला असेल? थोडा पुढे बरोबर 11च्या थोडासा पुढे गेलेला आहे. म्हणजे जो आपला ऍक्च्युअल अँगल येणार आहे आवर हँड आणि मिनिट हँड तो 90 डिग्री पेक्षा मोठा येईल का 90 डिग्री पेक्षा स्मॉल येईल? स्मॉल. स्मॉल. कारण ह्यो हँड आपला पुढे आलेला आहे. इथपर्यंतचा अँगल आपला 90 हे थोडासा पुढे गेला म्हणजे आपला अँगल अजून कमी होणार आहे. म्हणजे मायनस करायचं परत. सो देअरफॉर असं लिहायचं अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड इज इक्वल टू 90 मायनस किती मायनस होणार आहे? किती मिनिटं झालेले आहेत रे पुढं? 10 मिनिटं झालेले आहेत. आणि याला किती मल्टिप्लाय करायचंय? 1/2. कम्पेअर करतो तुम्हाला बरं का. वरती 30 मिनिटं झाले होते ना 30 मिनिट्स. सो 30 मिनिट्सला आपण कितीने मल्टिप्लाय केलं? 1/2 इथं. सिमिलरली आता इथं 11 वाजून 10 मिनिटं आहे म्हणजे 10 मिनिटं एक्स्ट्रा झालेले आहेत. सो 10 मिनिटाला मी कशाने मल्टिप्लाय केलं? 1/2. म्हणजे किती काय होईल बघा आन्सर याचं. येस 90 minus 5. हां 90 मायनस 5 आपलं आन्सर झालं 85 डिग्री. 85. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे आज मी तुम्हाला ह्या नोट्स मी शेअर करतो. एक मिनटं थांबा. जेवढं आपण बघितलंय आता त्याच्या मी नोट्स तुम्हाला शेअर करणार आहेत. आणि नोट्स शेअर झाल्यावरती तुम्हाला एक काम करायचं आहे. जे 2 एक्झाम्पल आपण क्लॉकचे बघितले ते 2 एक्झाम्पल पुन्हा काय करा घरी सॉल्व करा नोटबुकवरती. आणि नोटबुकवरती सॉल्व झाले की उद्या आपल्याला पुन्हा काय करायचं आहे यामध्ये आणखीन 3 ते 4 एक्झाम्पल आपल्याला घ्यायचे म्हणजे तुमची ही कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होऊन जाईल. ओके ना? ओके. सो आपण आज आणि उद्या टॉपिक उद्या आपण कंटिन्यू करू. आणि वाटलं ओके उद्या आपण तुमचे डाउट्स पण घेऊया. येस ओके. मग आता तुम्ही 6:45ला पुढच्या लेक्चरसाठी जॉईन होऊ शकता. ओके.